महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी महापालिका प्रशासन आणि निवडणूक आयोगाकडून विशेष जनजागृती मोहीम राबवली जात आहे। यंदाच्या महापालिका निवडणुकीत मतदान प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत। या नवीन नियमांनुसार मतदारांना 4 वेगवेगळ्या जागांवर मतदान करणे अनिवार्य असणार आहे। मतदान करताना अ जागा पांढऱ्या रंगाची असेल, ब जागा फिक्कट गुलाबी रंगाची, क जागा फिक्कट पिवळ्या रंगाची आणि ड जागा फिक्कट निळ्या रंगाची असणार आहे। प्रत्येक जागेवर आपल्या पसंतीच्या उमेदवारासमोरचे बटन दाबावे लागेल। बटन दाबताच त्या जागेचा लाल दिवा लागेल। शेवटची म्हणजेच ड जागेवर मतदान केल्यानंतर अंतिम बजर वाजेपर्यंत थांबणे आवश्यक आहे। महत्त्वाचे म्हणजे सर्व 4 जागांवर मतदान केल्याशिवाय मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही। जर कोणताही उमेदवार पसंत नसेल तर मतदारांसाठी नोटा म्हणजेच नन ऑफ द अबाव हा पर्याय उपलब्ध आहे। महापालिका प्रशासन आणि निवडणूक आयोगाने सर्व मतदारांना निर्भयपणे मतदान करून आपल्या लोकशाही हक्काचा वापर करण्याचे आवाहन केले आहे। लोकशाही मजबूत करण्यासाठी आपले मत नक्की द्या। तुमच्या प्रभागात कोण विजयी होईल असं तुम्हाला वाटतं आणि गेल्या काळात तुमच्या परिसरातील समस्या सोडवण्यासाठी कोणता उमेदवार खरोखरच सक्रिय होता? रस्ते, पाणी, स्वच्छता, वीज किंवा इतर नागरी प्रश्नांवर कोणी काम केलं आहे त्यांना कमेंट्समध्ये टॅग करा आणि माय PCMC ला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।